नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लॅपटॉप मध्ये स्क्रीन रेकॉर्डर किंवा व्हिडिओ शूटिंग स्टुडिओ काढायचा असेल किंवा एखादा व्हिडिओ शूट करायचा असेल, त्याबद्दलची माहिती व्हिडिओ मध्ये द्यायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, असे एक सॉफ्टवेअर आहे की ज्यामध्ये एकाच टायमिंग मध्ये आपण करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या सॉफ्टवेअरचे नाव आहे OBS सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी आपल्या पीसी मध्ये क्रोम वरती क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर सर्च बटन मध्ये OBS टाइप करावे। टाइप केल्यानंतर आपल्याला स्क्रीन समोर येईल, विंडोज, लिनक्स। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विंडोज वरती क्लिक करावे। विंडोज 10, 11 याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी प्रोसेस दिसते ती डाउनलोडिंगची प्रोसेस आहे। विद्यार्थी मित्रांनो, डाउनलोड कसे झाले आहे ते पाहण्यासाठी वरती डाउनलोड बटन वरती क्लिक करावे। तिथे हे सॉफ्टवेअर आलेले आहे। किंवा जर समजा आपल्याला पीसी मध्ये डाउनलोड कुठे झालेले आहे ती फाईल ते पाहण्यासाठी सर्च बॉक्स मध्ये पीसी टाइप करावे। केल्यानंतर त्यामध्ये डाउनलोड ऑप्शन येईल। त्या ऑप्शन मध्ये OBS सॉफ्टवेअर डाउनलोड झालेले दिसेल। तर विद्यार्थी मित्रांनो, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर आपल्याला येस आणि नो असे एक आपल्या समोर विंडो आलेली दिसेल। त्या विंडोवरती येस बटनावरती क्लिक करावे। त्यानंतर एक विंडो आलेली दिसेल। नेक्स्ट करत जावे। जोपर्यंत फिनिशचे ऑप्शन येत नाही तोपर्यंत नेक्स्ट करत जावे। इन्स्टॉलची प्रोसेसिंग चालू झालेली आहे। जोपर्यंत हिरवी पट्टी पूर्णपणे शेवटपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस अशी चालू ठेवायची आहे। तुमचे जर नेट फास्ट असेल तर तुमच्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये OBS जे सॉफ्टवेअर आहे ते फास्ट डाउनलोड झालेले दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, आपले सॉफ्टवेअर डाउनलोड झालेले आहे। आता या फिनिश या बटन वरती क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर समोर जी डाउनलोडची विंडो आहे ती डाउनलोडची विंडो क्लोज करावी। साइडला जे OBS सॉफ्टवेअर आपल्या डेस्कटॉप मध्ये सेव्ह झालेले दिसेल। याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर आपले सॉफ्टवेअर ओपन झालेले आहे। आता या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता याच्यामध्ये आपण व्हिडिओ शूट कसा करायचा आणि रेकॉर्डिंग कशी करायची। तर विद्यार्थी मित्रांनो, या सॉफ्टवेअर मध्ये सेटिंग करायला लागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही सेटिंग कशी करायची हे पुढील व्हिडिओ मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करा। Thanks for watching my video.